वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजच्या कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण सरासरी या चॅप्टर मधील एक बढिया क्वेश्चन जो की तलाठी भरतीमध्ये विचारलेला आहे. तर आपण अशा क्वेश्चनच्या माध्यमातून आपण एक डेली कन्सेप्ट पाहत असतो. तर पहा, आजचा कन्सेप्ट आहे, हा एक नवीन टाईपच आहे. पहा, शिक्षकाचे वगैरे किंवा नावाडी वगैरे असतात, त्यांचं वय काढायचं असते आपल्याला. त्याच्यामध्ये ऑलरेडी काही व्यक्ती प्रेझेंट असतात आणि मध्येच काय होते, क्लासमध्ये शिक्षक येते किंवा नावेमध्ये किंवा बोटीमध्ये एक नावाडी वगैरे येते किंवा आणखी एखादा कॅन्डिडेट येते. तर तेव्हा जे सरासरीमध्ये चेंज होते, बेरजेमध्ये त्यांच्या वयाचे चेंज होते, ते आपल्याला काढायचं असते. पहा, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष आहे. जर त्या शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर संपूर्ण गटाचे सरासरी वय 16 वर्ष होईल. मला एक सांगा, एकूण विद्यार्थी आहेत 40. आता यांचे सरासरी वय किती आहे? 15. म्हणजे एकूण बेरीज किती होईल? 600. जर त्या शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर संपूर्ण गटाचे वय किती होते? 16 वर्ष होते. पहा, म्हणजे संपूर्ण गटाचे, आता शिक्षकाला म्हणजे 40 चे किती झाले? हे 41 झाले आणि सरासरी वय किती झालं? 16. तर आता याला सॉल्व्ह केल्यानंतर किती होईल? 16 एक 16 चला, 1 16 64 आणि 1 65. आता पहा, हे झालं 41 लोकांची बेरीज वयाच्या आणि हे झालं 40. म्हणजे 41 हा जो एक वाढला, हा कोण आहे? तर शिक्षकच आहे. पहा, मग 656 मधून 600 वजा केले किती राहतील आपले? 56. आणि हेच त्या काय आहे? शिक्षकाचं वय आहे. आणि जे की क्वेश्चन मध्ये यांनी विचारलं होतं, शिक्षकाचं वय वर्षामध्ये. ठीक आहे. आता माझं म्हणणं काय, हा तर झाला बेसिक एकदम, की त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे करून आपण याला सोडू शकतो. आता दुसरी मेथड कुठली आहे का या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची? तर हो, आपल्याकडे आहे. पहा, आता 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष आहे. ठीक आहे. जर त्या शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर संपूर्ण गटाचे सरासरी वय किती उरालं? 16 वर्ष उरालं. वय कितीनं वाढलं? आधी सरासरी पहा किती आहे? आधी सरासरी किती आहे? 15 वर्ष. हे बघा, आधी सर्वांची सरासरी किती आहे? 15 वर्ष. ठीक आहे. ही झाली सरासरी 15 वर्ष आहे सर्वांची. आता त्यामध्ये एक शिक्षक आला. पहा, तर शिक्षक आल्यानंतर किती झाले? हे 40चे किती लोक झाले? 40चे झाले हे 41 झाले. ठीक आहे. म्हणजे एक कॅन्डिडेट वाढला आणि सरासरी पण पहा 1 ने वाढली. म्हणजे हे झाले टोटल कॅन्डिडेट इंटू सरासरी कितीने वाढली? 1 ने. म्हणजे याची बेरीज किती होईल? 41. याचा गुणाकार होईल 41 इंटू 1, हे होतील हे 41. झाले 41 वर्ष. म्हणजे जी बेरजेमध्ये जी वाढ झाली ती किती झाली? 41 वर्षांनी झाली. आणि ऑलरेडी माहिती आहे का, आपली सरासरी होती 15 वर्ष. म्हणजे ते 15 वर्ष तर राहीलच, पण हे 41 वर्ष जे वाढलेले आहेत, हे पण त्याच्यामध्ये ऍड होतील. आणि हे ऍड केल्यानंतर हेच आपलं काय राहील? शिक्षकाचं वय राहील. पहा, 41 आणि 15 हे किती होतील आपले? 56 होतील. पहा, तर हे समजण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ वारंवार पाहावा लागेल, किंवा आपण सरासरीचे जे आहेत, सध्या तरी तुम्हाला हे नसेल समजलं तर तुम्ही सध्या तरी हेच रेफर करा, किंवा हेच थोडंसं बेसिकनेच जा. हे थोडंसं आहे ऍडव्हान्स लेवलला. पोलीस भरतीवाले विद्यार्थी वगैरे असतील तर त्यांनी असं बेसिकने सोडवलं तरी चालेल. आणि पुढे जे आहेत कॉम्पिटिटिव्ह वगैरेचे जे आहेत, सरळ सेवा किंवा एमपीसी वगैरे करणारे, तर त्यांनी थोडं समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. कारण काय होते, प्रत्येक वेळेस जर समजा डेटा जर किचकट दिला तर तुम्ही हे मेथड यूज नाही करू शकत. तुम्हाला हेच रेफर करावं लागेल. ह्याच्यामध्ये काय, एकदा मी पुन्हा तुम्हाला हे समजावून सांगतो. पहा, मला एक सांगा, विद्यार्थी किती आहे? एकूण 40 आहेत. पहा, विद्यार्थी 40, त्यांची हे पहा, हे झाले स्टुडंट. त्यांचा ऍव्हरेज किती आहे? सरासरी किती आहे? 15 वर्ष. तर त्या शिक्षकाचे वय, जर त्या शिक्षकाचे वय देखील सामील झाले, मला एक सांगा, आता स्टुडंट प्लस टीचर हे किती झाले? 40 आणि 1 41 झाले. या 41 लोकांची सरासरी किती झाली? 16 झाली. सरासरी कितीने वाढली? प्लस 1 ने वाढली. पहा, आधी सरासरी किती होती? आधी सरासरी होती 15 आणि आता वाढली किती? तर 1 ने वाढली. तर 1 ने वाढली म्हणजे किती लोकांची 1 ने वाढली? तर 41 लोकांची सरासरी 1 ने वाढली. म्हणजे 41 गुणिले 1 हे झाले 41च. प्लस 41 याच्यामध्ये ऍड करा. बस एवढीच वाढली ना सरासरी. आणि ही आधीची जी मूळ सरासरी होती ते तर राहीलच, पण वाढलेली जी आहे ती किती आहे? 1 आहे. आणि तेच 41 ला मल्टिप्लाय करा. 41 इंटू 1 हे किती होतील? 41. आणि याचीच काय करा? बेरीज करा. पहा, बेरीज केल्यानंतर आपल्याकडे 56 येतील. आणि एवढंच ठीक आहे त्या शिक्षकाचं वय आहे. पहा,